लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये आत्ता नव्याने 80 लाख महिला अपात्र ठरवलेल्या आहेत। साधारणतः एका महिलेला एका वर्षाचे दरमहा 1500 प्रमाणे जरी विचार केला तरी 18,000 रुपये जातात। जर एका वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची संख्या कपात केलेली आहे। विशेषतः नव्या KYC मध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे। या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम होते। आता यावर जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं असेल, होय मी अतिशय विचार करून त्यांचा उल्लेख योजना अपडेट मंत्री असा करते कारण महिला बालकल्याण मंत्री म्हणून काही कामं करावी असं कुठलंही भरीव काम तटकरे यांच्याकडून अजिबात झालेलं नाही। फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात। अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे। यावर जर आदिती तटकरे किंवा सरकार पक्षातल्या कुणाचंही म्हणणं असं असेल की आम्ही या महिला का अपात्र ठरवलेल्या आहेत कारण याच्यामध्ये काही पुरुष लाभार्थी होते, काही सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला होत्या आणि म्हणून आम्हाला ते कपात करावं लागलं, असं जर उत्तर आदितीजी तुम्हाला द्यायचं असेल तर माझा त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की मग पुरुष लाभार्थी किंवा सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला ज्यांना नव्याने किंवा पुन्हा पुन्हा हा लाभ मिळत आहे हे तुम्हाला आधी कळलं नाही का? 2-2.5 वर्ष म्हणजे वार्षिक 144 कोटी रुपये जर तुम्ही देताय तर याचा अर्थ साधारणतः 288 कोटी रुपये जेव्हा तुम्ही अक्षरशः गुलाल बुक्क्यासारखे उधळले तेव्हा तुमचं हे सगळं गणित कुठे गेलं होतं? तेव्हा तुमची ही चिकित्सक वृत्ती, हा अभ्यास, हे विश्लेषण हे सगळं कुठे गेलं होतं? 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत। 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? कारण या योजनेचं श्रेय घेण्यासाठी दादा, भाऊ, भाई म्हणत ज्यांनी ज्यांनी फ्लेक्सबाजी केली होती त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे। ज्या आदिती तटकरे एरवी श्रेयवादाच्या राजकारणात सगळ्यात पुढे असतात त्या आदिती तटकरे या 288 कोटी रुपयांचा हिशोब देणार आहेत का? आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही नाही आम्ही हे पैसे दिलेलेच होते आणि हे पैसे देणं कसं गरजेचं होतं तर काय गरज होती? ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही अभ्यास न करता लाभार्थी असणारे लोक हे पुरुष आहेत का? सरकारी लाभांश घेणारे आहेत का? सरकारी पगार उचलणारे आहेत का? त्यांच्याकडे तुमच्या KYC निकषातली जमीन जुमला किंवा 4 व्हीलर किंवा या सगळ्या साधन सामग्री आहेत का? याची चिकित्सा तुम्ही आधी का केली नाही? कोणता असा वाघ तुमच्या मागे लागला होता म्हणून तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला? कदाचित तो वाघ निवडणूक नावाचा वाघ होता का? म्हणून तुम्हाला घाईघाईने तुमचे पगारी मतदार तयार करण्याची गरज पडली आणि ते पगारी मतदार आता गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने आता तुमची गरज संपलेलीच आहे। आता निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता या सगळ्या लोकांची गरज नाही, त्यामुळे या पगारी मतदारांची गरज नाही आणि म्हणून अचानक तुम्हाला 80 लाख महिलांमध्ये कपात करावी लागते। उत्तरं आदिती तटकरे यांनी दिली पाहिजे। उत्तरं आता अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली पाहिजेत। उत्तरं लाडका भाऊ आणि लाडका भाई असं म्हणत ज्यांनी आपापल्या परीने आपापले सोलो पोस्टरबाजी केली होती हे सोलो पोस्टरबाजी करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही यासाठी केलं पाहिजे कारण एकीकडे रिसेशनचा काळ चालू आहे, आर्थिक मंदीचा काळ चालू आहे। अशा काळात जर 288 कोटी रुपये तुम्ही गुलाल बुक्क्यासारखे उधळाल तर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील।
ज्यांना त्यांनी सवय लावली होती त्या 80 लाख महिला बघतो की महागाई इतकी वाढलेली आहे, एक एक रुपयाचा हिशोब प्रत्येक जण करतो. आता अचानकपणे आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीये, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे. कारण सर्वांना त्यांनी तसंच म्हटलं होतं की तुमच्या रोजीरोटीसाठी आम्ही घेतोय. आता काय करायचं त्यांनी, कारण मोदीजींनी तर एवढ्या सगळ्या नाही, म्हणूनच मी म्हणते की आता काय करायचं. एकतर 80 लाख महिलांना तुम्ही पैसे देणं कंटिन्यू ठेवावं लागेल. आणि जर म्हणणं असं असेल की याच्यामध्ये पुरुष लाभार्थी होते किंवा सरकारी नोकरदार महिला होत्या, तर मग ही सगळी बुद्धी, हे सगळं मागावून सुचलेलं शहाणपण तुम्हाला योजना लागू करताना सुचलं नाही का? योजना लागू करताना तुम्ही इतकी घाई का केली आणि सरसकट पैसे का दिले? हे सरसकट पैसे कुणाच्याही व्यक्तिगत अकाउंटमधून गेलेले नाहीत, ना फडणवीसांच्या, ना शिंदेंच्या, ना तटकरेंच्या. हे पैसे लोकांच्या टॅक्समधनं गेलेले पैसे आहेत. या पैशांची भरपाई कोण करणार याची उत्तरं आता आदिती तटकरे यांनी द्यावी लागतील. आणि तटकरेंना ही उत्तरं देता येत नसतील तर तटकरेंनी स्वतःला महिला बालकल्याण मंत्री म्हणून घेऊ नये. तुम्हाला खातं सांभाळताच येत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. किती दिवस वडिलांच्या कृपेने त्या पदावर बसणार आहात तुम्ही? आता भावाला पण विधान परिषदेचं मंत्रिपद नाही, मुळात आपल्याकडची जी सगळ्या विधान परिषदा किंवा हे जे काही चाललेलं आहे सगळी पदं, ही फक्त भावाला पोराला देण्यासाठीचीच चाललेली सगळी योजना आहे. ही सगळी म्हणजे भाऊ पुनर्वसन योजना, बहीण पुनर्वसन योजना, लाडका पुत्र पुनर्वसन योजना, अशा न्यायानेच या सगळ्या जागा जात आहेत. कारण महेंद्र दळवी जरी भांडत असले तरी ते पोरीसाठी भांडतायत, तटकरे भांडतायत तर ते अनिकेतसाठी भांडतायत. जो तो आपल्या पोराला, आपल्या पोरीला सेट करण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कुठे विचार आहे किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न तरी कुठे महत्त्वाचे आहेत? गेल्या 8-10 दिवसामध्ये हे सगळं विधान परिषदेचं जे काही वातावरण चालू आहे, या सगळ्या काळात मुळात अशोक खरातचं काय चालू आहे? अशोक खरात आता कुठे आहे? सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला, पण ताबा घेतल्यानंतर आता अशोक खरातला जी VIP ट्रीटमेंट चालू आहे, अक्षरशः म्हणजे घरचा डबा देण्यापासून ते आम्हाला तर माहिती अशी मिळते की अशोक खरातचे हातपाय चेपून द्यायला सुद्धा तिथे भक्तांची रांग लागलेली आहे. या सगळ्यांकडे कुठे लक्ष आहे? काल विषारी दारूने जी काही माणसं मेली, या सगळ्यांमध्ये महिला बालकल्याण मंत्री, तुम्ही महिलांचं कल्याण करणारे आहात ना. आज 22 बायकांचं कुंकू पुसलं गेलं. त्या 22 बायकांचं कल्याण अकल्याण जे काही असेल, या सगळ्यांच्या संबंधाने आदिती तटकरे तुमची भूमिका कुठे गेली? आणि ज्या काही दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले, ज्या दारूंच्या अड्ड्यांबद्दल आम्ही हातभट्टीचे अड्डे सगळे उद्ध्वस्त करत आहोत वगैरे वगैरे जी काही मांडणी केली गेली, ही फक्त 4 दिवसांचा दिखावा असेल का? कारण मी वारंवार पोलिसांना सांगते की पुण्यामध्ये विशेषतः हडपसर असेल किंवा फुरसुंगीचा भाग असेल, इकडे येरवड्याचा भाग असेल, विश्रांतवाडीचा भाग असेल, विशेषतः विश्रांतवाडीमध्ये बखारवाडी, भीमनगर 6 भट्ट्या आहेत. आता या 6 भट्ट्या उखडून काढायचं नाटक केलं गेलं, पण या भट्ट्या पुन्हा किती दिवसांमध्ये बसणार आहेत? म्हणजे हप्ता धंदा चालू राहिला पाहिजे ना. याची गॅरंटी कोण घेणार की विश्रांतवाडीतले, भीमनगर एरियातले 6 हातभट्टीचे धंदे पुन्हा चालूच होणार नाहीत? याची शाश्वती कोण देणार की शांतीनगर, विश्रांतवाडीचाच एरिया, जिथं 4 हातभट्टीचे धंदे आहेत, येरवडा, लमानतांडा, इथं होलसेल हातभट्टी, सगळ्या भागात जी हातभट्टी पसरवली जाते तिकडच्या एरियामध्ये, लोहगाव रोड असेल, विमाननगर असेल, विश्रांतवाडी असेल, शांतीनगर असेल, भीमनगर असेल किंवा एकूण सगळा मेंटल कॉर्नरचा एरिया असेल, या सगळ्या एरियात जी हातभट्टी पोचवली जाते ती येरवडा, लमानतांड्याच्या इथून होलसेल धंद्याने. आता तुम्ही हातभट्टी काढल्याचं नाटक वगैरे केलंय, त्याचं बऱ्याचपैकी तुम्हाला जमेल तेवढं त्याचं चित्रीकरण वगैरे केलं, पण पुन्हा इथं हातभट्टीचा धंदा बसणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? अमितेश कुमार घेणार आहेत का? DCP झोन, मला वाटतं तिकडे मुंडे साहेब आहेत, घेणार आहात जबाबदारी? की तिथल्या PIला आम्ही जाब विचारायचा? कारण 8 दिवस हे नाटक होणार, पुन्हा तेच चालू राहणार. 5-9 चौक, बर्मा सेल, इथं पुन्हा हातभट्टीचे धंदे आहेत.
धानोरी मुंजाबा वस्ती जो ओपन स्पेस आहे, विठ्ठल मंदिरचा परिसर, ज्या ओपन स्पेसमध्ये हातभट्टीचे धंदे चालू आहेत, हे सगळे धंदे फक्त 8 दिवसासाठी नाटक असेल की खरंच हे धंदे कायमचे बंद होतील? प्रश्न ज्यांच्या घरातले पुरुष गेलेत आणि ज्या महिला विधवा झाल्यात, या महिलांचे संसार सुरळीत व्हावे यासाठी महिला बालकल्याण मंत्री म्हणून आदिती तटकरे तुमची काय भूमिका आहे? गृह खात्याकडून आम्ही आता काही अपेक्षाच करत नाही, कारण ज्या गृह खात्याबद्दल निलेश राणे स्वतः नाराजी व्यक्त करत आहेत, निलेश राणे स्वतः सांगतायत की पोलीस कुचकामी ठरलेले आहेत, घरचा आहेर दिला जातोय, नारायण राणे घरचा आहेर देत आहेत, तिथं गृह खात्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची? पण ज्यांना महिलांचं आणि बालकांचं कल्याण करण्याची जबाबदारी दिली त्या कुठे आहेत? आणि या संबंधाने त्या काय भूमिका घेणार आहेत की तुमच्या भावाला विधान परिषद मिळावी याच कामात तुम्ही बिझी राहणार आहात? याचं उत्तर झालं पाहिजे. मंत्री रायगड महाजन काय म्हणाले याचा अनुषंगाने? पोलिसांचा अभय असल्याशिवाय हे दारू चटके याचा अर्थ गिरीश महाजन हे सरळ सरळ म्हणजे पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे धंदे होत नाहीत असं जर गिरीश महाजनांचं म्हणणं असेल तर गिरीश महाजन तुम्ही सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना कोट करताय आणि तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर कुठलंही नियंत्रण नाही आहे. गृह खात्यावरचं सगळं नियंत्रण हे सैल झालेलं आहे, ज्याचा परिणाम म्हणून पुण्यामध्ये अवैध धंदे असतील, हातभट्टी असेल, विषारी दारू असेल, कोयता गँग असेल, दिवसाढवळ्या गोळीबार असतील, भर बाजारात माणसांना शूटआउट केलं जात असेल, हे सगळं जर अमितेश कुमार यांना झेपत नसेल, कंट्रोल करू शकत नसतील तर याचा अर्थ अमितेश कुमारांना स्वतः गृहमंत्री कंट्रोल करू शकत नाहीत का? उत्तर दिली पाहिजे. रायगडचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांनी 60% किंवा सेटलमेंट केल्याचं शिवसेने असा एक आरोप केला जातो आणि तिथली जी जागा आहे ती मंत्रिपद शिवसेना जाईल आणि आमदारकी जी आहे ते तटकरेंना दिलं जाईल, असं एक सेटलमेंट झालं. थोडक्यात काय, कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे, त्याच्या पलीकडे तर जात नाहीये ना. म्हणजे अनिकेत तटकरेला आमदारकी देऊ आणि गोगावलेंना मंत्रिपद देऊ म्हणजे तटकरेही खुश, गोगावलेही खुश. पण तटकरे आणि गोगावलेंचे कार्यकर्ते यांनी सतरंजाच उचलायचे आयुष्यभर, झेंडे त्यांनी यांचे फडकवायचे आणि त्यांच्या नशिबी फक्त दांडेच असणार. हा सरळ सरळ अर्थ आहे. कशाला या लोकांनी सांगायचं की आम्ही कार्यकर्त्यांना जपणारे लोक आहोत? तुम्ही कार्यकर्त्यांना जपू शकत नाही, तुम्ही तुमच्या सत्ता केंद्री राजकारणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि असं असेल तर सुनील तटकरेंना खरंच अधिकार मिळतो का पार्थ पवारांना नावं ठेवण्याचा? जे सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांना सेट करण्यासाठी जीवाचं रान करतात, त्या तटकरेंना पार्थ पवारांच्यासाठी सुनेत्रा वहिनी काहीतरी करतायत हे बोलायचा तरी अधिकार मिळतो का? राजधर्म कुणाला चुकलाय? जसं तटकरे अनिकेत आणि आदितीसाठी धडपडत असतील, कदाचित तसंच सुनेत्रा पवार आता पार्थ पवारांचं नेतृत्व रुजवण्यासाठी धडपडत असतील. मला वाटतं की तटकरेंनी जरा स्वतःमध्ये जरा वाकून बघितलं पाहिजे या संबंधाने. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसले होते, काही मागण्या मान्य झाल्या होत्या, उपोषण त्यांनी थांबवलेलं आहे. पण मात्र त्यांनी एक आरोप केला की धनंजय मुंडे यांनी मला मारण्याचा प्लॅन केला, असं थेट त्यांनी आरोप केला धनंजय मुंडे. नाही, मला काल ते उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांची एकूण उन्हात बसलेली अवस्था निश्चितपणे बघवली नाही. ते कोणालाही म्हणजे आपल्या काळजामध्ये कलवाकलव होणारं ते चित्र असेल. परंतु मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की 8 महिन्यांपूर्वी जेव्हा अशाच पद्धतीने मुंबईमध्ये आश्वासनांचा कागद वगैरे दिला होता आणि GR वगैरे काढतो म्हटलं होतं, मी तेव्हाही म्हटलं होतं की ही फसवणूक होत आहे. इथे कायद्याला चॅलेंज केलं जातं तर GRला तर चॅलेंज केव्हाही केलं जाऊ शकतं. आणि 8 महिन्यानंतर ते म्हणणं खरं ठरलं, कारण ते जर 8 महिन्यापूर्वी जर समजा भाजपने त्यांचा शब्द पूर्ण केला असता, विखे पाटलांनी जी मध्यस्थी केली ती जर खरोखरच मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न असते तर कदाचित 8 महिन्यानंतर काल श्री मनोज जरांगे यांना उन्हात बसावं लागलं नसतं. पण रात्री जे काही झाले त्याच्यानंतर किती मागण्या मान्य झाल्या की नाही झाल्या, की परत एकदा फसवणूक केल्यासारखं आहे, हे काही आपल्याला कळायला मार्ग नाही. कारण अजून मी त्याच्यातली अपडेट माहिती काही घेतलेली नाही. तुम्ही जे काही दुसरा मुद्दा सांगताय की मुंडे आणि जरांगे यांच्यातला जो संघर्ष आहे
याच्याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती निश्चितपणे माझ्याकडे नाही आहे. सुप्रिया सुळेने अशी मागणी केली आहे नितीश कुमार यांची बदली करा नाहीतर रजेवर पाठवा. पुण्याची सगळी कायदा सुव्यवस्था बिघडते. तुम्हालाही असंच वाटते पुण्यात काही नाही म्हणजे पोलिसांचं काही? अमितेश कुमार यांच्या कारकिर्दीत कायदा सुव्यवस्था आबाद आहे आणि 8 दिवस कुठलाही गुन्हा घडला नाही असा एक 8 दिवसाचा कार्यकाळ आम्हाला तुम्ही दाखवा. जिथे कैद्यांना पोलिसांकडूनच काही वस्तूंचा पुरवठा होतो, दिवसाढवळ्या कोयता गँगचा जिथे हैदोस चालतो, ज्या पोर्शे कार प्रकरणामध्ये आम्ही त्या अगरवालला गजाआड करण्यासाठी जीवाचं रान केलं, ती अगरवाल फॅमिलीतले दोघे जेव्हा जामिनावर बाहेर येतात तेव्हा ते जल्लोष करतात. ज्या अर्थी ते जल्लोष करतात त्या अर्थी त्यांना कस्टडीमध्ये काय VIP ट्रीटमेंट मिळाली असेल. कारण एकदा जर लोकांना धाक असेल कायद्याचा तर लोक बाहेर पडल्यावर तशा चुका पुन्हा करणार नाहीत. पण ज्या अर्थी अगरवाल कुटुंब जल्लोष करतं त्या अर्थी अगरवाल कुटुंबाला कायद्याचा धाक वाटावा अशी कुठलीही कैद्यांसारखीची जी वागणूक असते ती वागणूक पुणे पोलिसांकडून मिळालेलीच दिसत नाही आहे. पुणे पोलिसांनी त्या संबंधाने कुठलीही कठोर पावलंच उचललेली दिसत नाहीत. जिथे धडधडीत दिवसाढवळ्या अक्षरशः पूल तोडून एखाद्याला मारहाण करत त्याला पुलावरून खाली फेकून दिलं जातं आणि त्याच्यावर काहीच होत नाही. 1, 2, 3 नव्हे तर दिवसाढवळ्या गोळीबार करत हत्या केल्या जातात आणि या संबंधाने काहीच भूमिका घेतली जात नाही. उलट कस्टडीमध्ये असणाऱ्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी सरकार पक्षातली लोकं घेतात. तिथे कायदा सुव्यवस्था राखली जाते हे आम्ही कुशावरून समजावं. अमितेश कुमार यांच्याकडे किंवा DCP झोन 1 असेल, 2 असेल, 3 असेल यांच्याकडे त्या ठिकाणच्या अवैध दारू साठ्यांबद्दल आम्ही वारंवार बोलतोय, वारंवार सांगतोय. जसं मी सांगितलं की फुरसुंगी असेल, हडपसर असेल, अहो एकट्या हडपसर फुरसुंगीमध्ये एका आठवड्यात जर 22 महिला बेपत्ता होत असतील आणि त्या बेपत्ता महिलांच्याबद्दल कुठलीही माहिती जर पोलीस आयुक्तांकडे नसेल तर आम्ही अशा पोलीस आयुक्तांबद्दल काय भावना व्यक्त केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? आम्हाला अल्टिमेट सिक्युरिटी हवी आहे ना, पण कायदा सुव्यवस्था दिसतच नाही. चोर सोडून संन्याशाला धाक दाखवण्याची कुठे ब्लिंकिटचे पोरं 10 पोरं एकत्रित आली तर आम्ही तुमच्यावरच केस ठोकू असं जर पोलीस त्या ब्लिंकिटच्या लेकरांना सांगत असतील आणि गुन्हेगारांना मात्र अभय देत असतील तर आम्ही काय अपेक्षा करायची यांच्याकडून? आता तुम्ही सगळ्या त्या लाडकी बहीण योजनेच्या पैशाचा उल्लेख केला. हिंजवडी सारख्या ठिकाणी जवळपास आता काल 2 कंपन्या बंद झाल्या आणि 700 लोकांना म्हणजे ह्याच्यातून आता नोकरी गमवावी लागली. ही सगळी अवस्था कशी बघताय? दादा, आपण हा देश आर्थिक संकटातनं जात आहे. ही फायनान्शियल एमर्जन्सी आहे आणि या फायनान्शियल एमर्जन्सीमध्ये जसं मी सांगितलं की 80 लाख महिला म्हणजे जवळपास 144 कोटी रुपये, 2 वर्षाचे 288 कोटी रुपये. हा हिशोब एकीकडे राहिला. दुसरं, डिझेल, पेट्रोल आणि CNGचे भाव वाढून गेले. याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबावर कसा होतोय तर एकट्या पुण्यामध्ये 240 ब्लिंकिट आउटलेट आहेत. एका आउटलेटला साधारणतः 200 पोरं काम करतात. म्हणजे 20,000 मुलं आहेत ज्यांना 4 किलोमीटरमधली एक फेरी करण्यासाठी साधारणतः 40 रुपयाचा MG मिळायचा, बिझनेस मिळायचा. आता तो आकडा 27 रुपयांवर आलेला आहे आणि काम नाही केलं तर आम्ही दुसरी पोरं कामावर घ्यायला तयार आहोत. ही मुजोरी ब्लिंकिटवाल्यांकडून होते. एकाच वेळेला 20,000 कुटुंब आर्थिक संकटात येतात. तुम्ही सांगताय त्या पद्धतीने हिंजवडीच्या कंपन्या संकटात येतात. ओला उबेर चालवणारे सगळे जे लोक आहेत, रिक्षा चालवणारे जे लोक आहेत किंवा मेस चालवणारे जे आहेत त्यांचे सगळ्यांचे धंदे आता संकटात आहेत. आणि एवढं सगळं चालू असतानाही राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की असं काहीच नाही घडलेलं. हे सगळं चालू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने बोलणारे बोलघेवडे प्रवक्ते सांगतात की आमचे पंतप्रधान समुद्राच्या खालून पाईपलाईन टाकून डिझेल पेट्रोल आणायला गेलेले आहेत. अशा सगळ्या म्हणजे अज्ञानात राहणाऱ्या लोकांच्याबद्दल काय बोलायचं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आवाहन करतात की इंधन बचत करा, मात्र तेच आता राज्यातल्या मंत्र्यांकडून कुठेतरी ते
आव्हानाला हरताळ पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री संजय राठोड यांनी नागपूरमध्ये पोहरा देवीला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जस्ट गेले, त्यावेळेस त्यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये जवळपास 22 ते 20 गाड्या ताफ्यामध्ये होत्या. श्रीकांत शिंदेंचा दौरा आत्ता चालू होता, संजय राठोडांचा दौरा चालू आहे. 30-30, 40-40 गाड्या या ताफ्यामध्ये दिसत आहेत, हेलिकॉप्टर्स दिसत आहेत, गार्ड आणि इतर सगळ्या गोष्टी. कदाचित पंतप्रधानांना हे सांगायचं आहे की मी स्वतःही फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन टूर करतो, माझे मंत्रीही ऐशो आराममध्ये आणि 40-40, 50-50 गाड्यांच्या ताफ्यामध्ये राहतील. नियम जे आहेत ते फक्त सर्वसामान्य लोकांच्यासाठी आहेत. सर्वसामान्य लोकांनी खाद्यतेल कमी वापरायचं, सर्वसामान्य लोकांनी प्रवास करायचा नाही, कुठली चांगली चुंगली खरेदी करायची नाही. उद्या पंतप्रधानांनी जर सांगितलं आणि त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाही, महत्त्वाचं म्हणजे, कारण त्यावर प्रश्न विचारला की भाजपसाठी बनमस्का घेऊन बसणारी जे त्यांचे बोलघेवडे लोक आहेत ते पुन्हा देशभक्ती आणि देशद्रोहाचं प्रमाणपत्र वाटायला तयार आहेत. पण मुळात हे सगळे जे बोलघेवडे प्रवक्ते आहेत हे याचं उत्तर देतील का की उद्या जर मोदी म्हणाले कि भाई और बहनों आपके पास 2 किडनियाँ हैं उसमें की 1 किडनी आप दे ही सकते हो देश के लिए, तर किडनी देण्यासाठी सगळ्यात पहिले भाजपचे आमदार पुढे येणार आहेत का? DK शिवकुमार जे आहेत त्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेसचे नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना फोन केले, आमंत्रण आले उद्धव ठाकरे शपथ. चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ते आमंत्रण आलं ही चांगली वार्ता आहे, याच्यात बातमी काय आहे? रत्नागिरीच्या किती जागा पार्थ पवारांचं काय? पार्थ पवारांकडून काही आमदारांना राजीनामा दिला जातोय असं बोललं जातंय. त्याच्यावरती जितेंद्र आव्हाडे सुद्धा वक्तव्य केले, दबाव आणला नाही नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये पार्थ पवारांना टार्गेट केलं जात असावं. त्याचं कारण असं आहे की ज्या तटकरे आणि पटेलांच्याबद्दल संबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये रोष होता आणि ज्या तटकरे आणि पटेलांवर कारवाई सहजासहजी होईल किंवा कारवाई करण्याची हिंमत पक्षश्रेष्ठी दाखवतील असं वाटत नव्हतं, त्या तटकरे पटेलांवर कारवाई झाली. आणि ती कारवाई होत असताना मला असं वाटतं की मला आदरणीय पवारसाहेब असतील किंवा एकूण सगळेच, म्हणजे अगदी आमदार रोहित पवार असतील, या सगळ्याच लोकांनी तटकरे आणि पटेलांवरती आक्षेप नोंदवलेले होते. अशा सगळ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर आज अजितदादा असते तर कदाचित त्यांनी अजितदादांची बाजू, अजितदादांनी त्यांना राजकारण काय ते समजावून सांगितलं असतं. पण आता राजकारणातला एकलव्य म्हणून सुनेत्रा वहिनी कोणाकडे बघतील तर त्या थोरल्या पवारसाहेबांकडे बघतील. आणि पवारसाहेब किंवा एकूण आमदार रोहित पवार या सगळ्यांनी तटकरे पटेलांवर आक्षेप घेतलेले आहेत. त्या तटकरे पटेलांना निर्णय प्रक्रियेपासून जर बाजूला ठेवलेलं असेल तर त्यात चूक ते काय. पण असं झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी या आपला मुलगा पार्थ याच्यासोबत मिळून निर्णय घेतात असं म्हणत पार्थ पवारांनाच टार्गेट करण्याचा किंवा एकूण नेतृत्वाच्या विरोधातच उठाव करण्याचा प्रयत्न जो तटकरे पटेल आणि प्रभृतींकडून चालू आहे तो लोकांच्या लक्षात येण्यासारखा आहे असं मला वाटतं. मी पुन्हा सांगते की जर भुजबळ साहेबांना वाटतंय की समीर भुजबळला मंत्रिमंडळामध्ये सामावून घ्यावं, जर सुनील तटकरेंना वाटतं की आदितीलाही मंत्रिपद मिळावं आणि अनिकेतही आमदार व्हावा, जर एकनाथ शिंदेंना वाटतंय की 2029चा त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदेला एक वलय मिळालं पाहिजे आणि त्याच हिशोबाने श्रीकांत शिंदेचा सध्या मराठवाडा आणि सगळ्या भागांमध्ये दौरा सुरू केला जातो, जर सगळेच नेते आपल्या पोरांना रुजवण्यासाठी प्रयत्न करतात तर तिथे सुनेत्रा पवार जगावेगळा असा काय विचार करतायत. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा विचार आहे तो त्यांनी त्यांचं बघितलं. शिवसेनेने 7 जागा मागितल्या होत्या पण 4च जागा त्यांना मिळाल्या. नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये पक्षीय बलाबल आणि संख्याबळ हे सगळं बघितलं जातं. आमच्याकडे सध्या संभाजीनगरमध्ये काहीच नाही आहे, जालन्यामध्ये काहीच नाही आहे. संभाजीनगर किंवा जालन्यामध्ये आमची जर शक्तीच नसेल, बीडमध्ये आमची काहीच शक्ती नाही आहे, लातूरमध्ये आमची शक्ती नाही आहे, मग अशा काळामध्ये आम्ही कोणत्या जागा लढवाव्या. तर जिथे आम्ही जागा मार्जिन आहे किंवा जिथे सायझेबल वोटिंग आमच्याकडे आहे अशा जागा आम्ही मागितल्या पाहिजेत. आणि मला वाटतं त्यानुसार त्या जागांची मागणी केली गेली आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी सामंजस्याने त्यात काही जागांचं अत्यंत सामंजस्याने वाटप केलं आहे आणि त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. गोपाळगड किल्ला विकला असा एक व्हिडिओ व्हायरल होतो, म्हणजे तो विकला गेला त्याला तर माहिती आहे का तुम्हाला काय ते? नाही, हे काहीही करू शकतात. मुळात जी माणसं ज्या पक्षाने वाढवलं त्या पक्षाला विकायची तयारी ठेवणारी माणसं
गडकिल्ले विकायला असं किती मागे पुढे बघणार आहे? अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होतो. आज चौंडीमध्ये मोठा कार्यक्रम आहे. आमदार रोहित पवार असं म्हणतात की त्या कार्यक्रमाचं जे खर्च आहे तिथं ऑडिट झालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की रोहित पवार कुठल्याही गोष्टीचं राजकारण करतात. नाही, सध्या राजकारण करतात हा एक परवलीचा शब्द झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 परवलीचे शब्द आहेत. राज्यात कुठेही काहीही अवैध घडलं, गुन्हा घडला तर आम्ही त्याची पाळंमुळं खणून काढू, आणि विरोधकांनी प्रश्न विचारले की याचं राजकारण करू नका, हे राजकारण करू नका आणि पाळंमुळं खणून काढू, हे 2 अत्यंत आवडते असे परवलीचे शब्द देवेंद्रजींचे आहेत. त्यामुळे देवेंद्रजींचं असं बोलणं स्वाभाविक आहे. मात्र देवेंद्रजी पैसे कुणाच्याही व्यक्तिगत खात्यातनं गेलेले नाही. पैसे राम शिंदे किंवा आपल्या व्यक्तिगत पर्सनल अकाउंटमधून किंवा खिशातनं गेलेले नाहीत. पैसे जर लोकांनी भरलेल्या टॅक्समधून गेलेले आहेत तर लोकांना हिशोब विचारण्याचा अधिकार आहे, आणि त्या भागाचे आमदार म्हणून रोहित पवार प्रश्न विचारतील लोकप्रतिनिधी म्हणून, नाही तर दुसरं कोण विचारणार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.